मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल हॅपी फार्मिंगमध्ये. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपण एक बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण की पाठीमागच्या काळामध्ये काही कारण असतो, म्हणजे आपल्या घराचं बांधकाम चालू असल्यामुळे आपण आपला जो पोल्ट्री फार्म आहे 5 ते 6 महिन्यासाठी आपण जी बॅच आहे आपण बंद ठेवली होती आणि आता आपल्या घराचं काम पूर्ण झालेलं आहे. तर आपण काय करतो की आपला जो कन्सेप्ट आहे प्युअर गावरानमधला तो आपण परत चालू करत आहोत. त्याच्या फरक फक्त एवढाच आहे की यावेळेस आपण काय करतो आहे की प्युअर गावरान प्लस कावेरी या दोन्ही ब्रीडचं आपण यामध्ये संगोपन करणार आहोत. तर पहिल्या जी आपली बॅच होती कावेरीची, याच्यामध्ये 10 ते 12 आपण कोंबड्या अंड्यासाठी ठेवलेल्या होत्या. तर याच्यामध्ये आपण आता काय करत आहोत की हा जो आपला शेड आहे जवळपास 25 बाय 50 हा जो आपला शेड आहे, यामध्ये आपण डिवायडेशन करणार आहोत. म्हणजे काय की आपले जे प्युअर गावरांची पिल्ले असतील किंवा कावेरीची पिल्ले असतील, ह्या पूर्ण जो आपला लॉट आहे त्याचा आपण सेपरेटमध्ये यामध्ये ठेवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आपली जी प्लॅनिंग आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत हे तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक पण करा. चला आता आपण सुरू करूयात. आता यामध्ये आपण प्लॅन काय करत आहोत की हा जो आपला शेड आहे या शेडमध्ये आपण काय करतो की अशी जी लेंथ आहे जवळपास 50 फुटापर्यंत त्याची ही लेंथ आहे. याच्यामध्ये आपण याचे 2 पार्टिशन करणार आहोत. या पार्टिशनमध्ये आपण काय करतो की अलीकडला जो कंपार्टमेंट आहे हे 10-10 फुटाचे कंपार्टमेंट आहेत. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की 20 फुटामध्ये असे की ते जवळपास 1 फूट हाईटची भिंत बांधणार आहोत. आणि पुढे आपण ही जी जाळी बघताय तुम्ही, कोंबडा जाळी टाकलेली आपण आहे, त्या कोंबडा जाळीऐवजी आपण याच्यामध्ये एक चांगली जाळी यामध्ये आपण फिक्स करणार आहोत. तर त्याचा फायदा असा होईल की आपण या शेडमध्ये 2 वयोगटाचे यामध्ये आपण पिल्ले ठेवू शकतो. आणि पलकाडा जो भाग आहे, पलकाड्या भागामध्ये ॲज इट इज आपण एक 20 फुटाचा आपण खप्पा करणार आहोत. आणि आतील हा जो 10 बाय 25 हा जो खप्पा राहील, आपल्याला पूर्ण आपले जे खाद्य आहे खाद्य ठेवण्यासाठी हा पण खप्पा यामध्ये करणार आहोत. आणि परत आपला जो हा शेड आहे, शेडचा हे जे प्लास्टर आहे पूर्ण बऱ्याच दिवसापासून प्लास्टर आपण राहिलेलं होतं, या भिंतीचं प्लास्टर करून ही साईडची जी भिंत आहे साईडचं भिंत प्लास्टर आणि ही जी जुनी जाळी यामध्ये बऱ्याच दिवसापासून आपण ह्या शेडला ठेवली होती, हे पूर्ण यामध्ये आपण रिनोव्हेशन यामध्ये करणार आहोत. प्रयत्न पण करणार आहोत की आपलं हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला जर रंग देता आला त्याचा पण यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. आणि भविष्यामध्ये आपली अशी प्लॅनिंग आहे की हा जो शेड आहे हा पूर्ण शेड आपल्या कावेरी जातीसाठी आपण यामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे प्लॅनिंग काय आहे की प्रत्येक महिन्याला आपण 200 कावेरीची आपण यामध्ये बॅच टाकणार आहोत. आणि त्याचा जो पर्पज असेल आपला हा मीट पर्पज असेल. म्हणजे 2 ते 2.5 महिने त्यांचं संगोपन करणे, जसं किलोच्या वर जसं कोंबडी जाईल तसं बाजारभावानुसार त्याला व्यापाऱ्याला न देता आपले जे स्थानिक जे कस्टमर आहेत त्या स्थानिक कस्टमरला त्यामध्ये ही कोंबडी आपण विकणार आहोत. त्याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस तुम्ही कोंबड्याचं संगोपन करता व्यापाऱ्याकडे तुम्हाला हवा तसा भाव भेटत नाही. आणि आपलं जे संगोपन असेल हे पूर्ण आपण मुक्त संचारमध्ये करत आहोत. म्हणजे काय की आपला हा जो पूर्ण एरिया आहे जवळपास 1 एकर क्षेत्राला आपण यामध्ये कंपाऊंड केलेलं आहे. आणि याच्या कावेरीची जरी बॅच असेल तर दिवसभर यामध्ये मुक्त संचारमध्ये असेल. जशी गावरान कोंबडी पूर्ण मुक्त संचारमध्ये फिरून स्वतःचं अन्न स्वतः खाते, प्लस त्यामध्ये आपण त्यांना काही फिडिंग पण यामध्ये आपण करून त्यांचं संगोपन करत असतो. त्यामुळे जी लागणारी टेस्ट आहे ही शेडवरल्या कोंबड्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे आपल्याला अपेक्षा अशी असते की व्यापाऱ्याला कोंबडी विकण्यापेक्षा आपल्याला जो स्थानिक कस्टमर आहेत त्यांना क्वालिटी पण चांगली भेटावी आणि आपल्याला पण त्यामधून 1-2 रुपये जास्त भेटावे. तर यामध्ये प्लॅनिंग अशी आहे की ज्यामध्ये शेडचे आपण जे 2 कंपार्टमेंट करणार आहोत, तर समोर जवळपास 1-2 गुंठ्यामध्ये एका बॅचला आपण हे पूर्ण या साईडनं कंपाऊंड करून घेणार आहोत. आणि जी पलकडली जी आपली जी बॅच होणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 1 तारखेला एक बॅच आणली तर 1 महिना त्याचं संगोपन करून ती बॅच दुसरी विकायला जरी नाही आली तर त्याच्यानंतर लगेच आपण 1 महिन्याच्या गॅपने दुसरी यामध्ये आपण बॅच आणणार आहोत. तर तुम्ही पाहताय की ह्या साईडला एक दूरपर्यंत आपलं कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडपर्यंत आपण ही दुसरी बॅच यामध्ये करणार आहोत. यामध्ये प्लॅनिंग आपण अशी करत आहोत की ऑलरेडी आपल्या फार्ममध्ये प्लांटेशन खूप आहे. त्यामध्ये लिंबुणीचे झाडं असतील, आंबा आहे, चिंच आहे, परत पेरूचे झाडं आहेत, सागवण पण आहे, चिक्कूचे पण 2 झाडं आहेत.
आणि जांभळाची पण झाड आहेत, लिंबाचं पण पलीकडे आहे, नारळ आहेत. असे जवळपास 11 ते 12 प्रकारचे यामध्ये झाड आहेत. सावलीची आपल्या शेडवर काही कमी नाही आहे. पण तरी पण आपण काय करतो की जे आपण बॅच टाकणार आहोत 4 ठिकाणी पिल्ल्यांचं आपण वेगवेगळ्या प्रकारे संगोपन करणार आहोत. तर कोणत्याही पिल्ल्याला उन्हाळ्यात, आज सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, सध्या सावलीची गरज नाही आहे, पण काय असतं की एक पुढच्या 2 महिन्यामध्ये उन्हाळा लागणारच आहे, सावलीची अडचण येते. ह्या बॅचमध्ये आपल्याला इकडे लिंबाचं झाड आहे, त्यामुळे इकडे अडचण येणार नाही. परत आपलं जे कंपाऊंड आहे, कंपाऊंडच्या सगळ्या बाजूने आपण शेवग्याची लागवड करणार आहोत. किंवा आणखीन त्यामध्ये जर सर्च करून आपल्याला काही झाडं भेटली त्या झाडाचं पण आपण लावणार आहोत. तर ह्या 2 बॅचचं कावेरी जातीचं तुम्हाला यामध्ये सांगून दिलं. तर पलकाल्या ठिकाणीच आपण काय करतो की आपला जो दुसरा कन्सेप्ट आहे प्युअर गावरान. आता यामध्ये की आपण जे संगोपन पण करतोय प्युअर गावरान प्लस कावेरी, याचं कारण असं आहे की आपण जो बिझनेस करतोय हा आपल्या प्रॉफिटसाठी करतोय, आपल्या कमाईसाठी करतोय. फॉर एक्झाम्पल प्युअर गावरानचे रेट तुम्ही पाहताय की 400 रुपये किलो असेल किंवा 600-700 रुपये नगापर्यंत प्युअर गावरान कोंबडीचे यामध्ये रेट जातात. पण प्रत्येक कस्टमर इतके पैसे देऊन तुमची प्युअर गावरानची कोंबडी खाऊ शकत नाही. तर काही कस्टमर असे असतात की त्यांना कमी पैशामध्ये चांगली क्वालिटी भेटावी, त्यासाठी आपला जो दुसरा कन्सेप्ट आहे कावेरीचा कन्सेप्ट यामध्ये ठेवलेला आहे. आणि प्युअर गावरानमध्ये आपण काय करणार आहोत की फक्त सुरुवातीला 30 प्युअर गावरानच्या कोंबड्या यामध्ये आणणार आहोत आणि त्यांच्यापासूनच पिल्ले काढून आपलं जो पूर्ण एका वर्षामध्ये जितक्या बॅच निघतील त्या बॅच आपण कंटिन्यू यामध्ये वाढवणार आहोत. प्रयत्न करणार आहोत की 30पेक्षाही जास्त आपले अन्न झालं तर आणखी उत्तम, पण आपली प्लॅनिंग सध्या आपण 30 कोंबड्याची यामध्ये ठेवलेली आहे. तर प्युअर गावरानचा कन्सेप्ट तुम्हाला, आपली जी प्लॅनिंग आहे प्लॅनिंग तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या शेडचा जो अर्धा भाग असेल हा कावेरीसाठी असेल आणि जो उर्वरित जो आपला अर्धा भाग आहे यामध्ये आपण काय करतोय, हे जे पूर्ण तुम्हाला मोठं चिंचाचं झाड दिसते, या चिंचाच्या झाडाखाली जवळपास 15 बाय 12 फूट किंवा 10 बाय 20 फुटाचा यामध्ये आपण एक शेड करणार आहोत. याच्यामध्ये आपण 3 भाग करणार आहोत. हा जो अलीकडला भाग दिसतो तुम्हाला इथे एक भाग राहील आणि हा जो पूर्ण आपण तुम्हाला सागवन दिसतोय, सागवन आहे किंवा आंब्याचं झाड आहे, या ठिकाणी आपण पलकडल्या बाजूने काय करतोय की आपला जो पॅरेंट स्टॉक असेल, म्हणजे आपण जे 30 किंवा 35 प्युअर गावरानचे यामध्ये कोंबड्या जे घेणार आहोत त्या कोंबड्या आपण या साईडला ठरवतो. त्याचं कारण काय आहे की आपला जो एंट्री गेट या समोरच्या साईडनं आहे. जरी भविष्यामध्ये आपण पिल्ले काढून अंडे जर उरली तर अंडे आपण कस्टमरला देऊ शकतो. मग कस्टमरला समोरून आपल्या पूर्ण कोंबड्या दिसतील या विचाराने आपण ही जी बॅच आहे ही बॅच आपण अलगद ठेवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण आपला जो किरडा आहे, म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघताय की 2 म्हैस 2 गावरान गाई आपल्याकडे आहेत. त्या गावरान गाईचं जे शेण पडतं गावरान कोंबडीमध्ये, त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं खाद्य म्हणू शकतो आपण, ते म्हणजे शेण. त्यामुळे तुम्ही पाहता की आपला उकिरडा आहे शेणाचा. या उकिरड्यावर आपल्या ज्या पॅरेंट स्टॉक आहे, पॅरेंट स्टॉकला इथं सावलीसाठी पूर्ण उन्हाळा जर असेल तर लिंबाचं झाड आहे, लिंबाच्या झाडाखालीच हा उकिरडा आहे. त्यामुळे मोठ्या कोंबड्या असतात, जितक्या मोठ्या कोंबड्या असतील तितक्या उकिरड्यावर जास्त खेळतात. त्यामुळे त्यांची जी प्लॅनिंग आहे पॅरेंट स्टॉकची आपण इथे केली आहे. सावलीचा विचार केला तर आपण या ठिकाणी जवळपास 5 ते 6 लिंबुणीचे झाड आहेत. लिंबूंचे झाड उन्हाळ्यामध्ये पण हिरवं राहतं, पाणी आपल्याकडे जेमतेम आहे, उन्हाळाभर पण आपल्याला पाणी पुरू शकतं. परत हे 2 जे झाडं आहेत यामध्ये रामफळाची झाडं आहेत आणि नारळीचे पण 2 झाडं आहेत. जवळपास 4 ते 5 गुंठे आपण ते पॅरेंट स्टॉकसाठी ठेवणार आहोत. आणि त्याच्या पलकडल्या बाजूनेच ही जी प्लॅनिंग आहे, आपण हा जो शेड मारणार आहोत ते पॅरेंट स्टॉकसाठी फक्त आपण 10 बाय 15चा इथे आपण एक शेड मारणार आहोत. त्याला दोन्ही साईडनं दरवाजे असतील अशी आपण यामध्ये प्लॅनिंग करणार आहोत. आणि त्यांचे जे पिल्ले निघतील, जे कावेरीची जी बॅच आहे कावेरीच्या बॅचमध्ये यांची मिक्सिंग होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. म्हणजे काय असतं की कावेरीच्या बॅचचं जे कोंबड्या आहेत त्यांचं संगोपन वेगळं असतं, जे प्युअर गावरान आहेत त्यांचं संगोपन वेगळं असतं. म्हणजे काय की कावेरी 1 किलो होण्यासाठी 2.5 ते 3 महिन्यामध्ये 1 किलो होते आणि गावरान कोंबडीला 1 किलो होण्यासाठी जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे काय होतं की त्यांचं वय जरी सेम असलं त्यांची वाढ कमी जास्त असते, त्यामुळे त्यांचे भांडणं होऊ नये. त्यामुळे आपण दोन्हीची प्लॅनिंग वेगळ्या बाजूला करणार आहोत. हा जो शेड दिसतो आपण एक मध्यभागी आपण प्लॅन करतो शेड मारायचा, म्हणजे आणि प्रयत्न आपण असा करतो की 200 पिल्ल्याची आपली गावरानची बॅच निघेल. त्याच्यामध्ये एका बाजूला आपण
प्रत्येक महिन्याला 200 पिल्ल्याची बॅच आपण काढून 2 स्प्रेड बाजूला त्यांचं संगोपन होईल आणि 5 महिने सांभाळून अंड्यासाठी असेल किंवा जे स्थानिक कस्टमर आहे, स्थानिक कस्टमर असेल किंवा आता बरेच शेतकरी बांधव आहेत की त्यांना कोंबड्या प्युअर गावरान कोंबड्या सहजासहजी भेटत नाहीत, तर त्यांना एकाच ठिकाणी 100-50च्या संख्येने प्युअर गावरान कोंबड्या उपलब्ध व्हाव्यात अशी आपण यामध्ये प्लॅनिंग करत आहोत. तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला एक 6 महिने वर्षभर लागेल, पण 6 महिने वर्षभरानंतर आपली प्लॅनिंग असेल की पूर्ण वर्षामध्ये आपण एक प्रत्येक महिन्याला 200 पिल्ले जमले, आपण 10 महिने जर बॅच घेतल्या जवळपास 2000 पक्षी यामध्ये उपलब्ध होतील अशी आपली प्लॅनिंग आहे. शेवटी आपण प्लॅनिंग जे करतो आहे ही कागदोपत्री प्लॅनिंग करत नाही आहेत. यामध्ये आपला जो अनुभव आहे जवळपास 5 ते 6 वर्षापासून आपण गावरान कुक्कुटपालन करतो आहे आणि या कुक्कुटपालनमध्ये आपली कन्सिस्टन्सी कंटिन्यू आहे. पाठीमागील काही काळामध्ये आपल्या घराचं काम चालू असल्यामुळे आपण फार्म बंद ठेवला होता, कारण की विषय असा असतो की गावरान कोंबडी पालन असा विषय आहे की त्या ठिकाणी तुम्हाला रोज वेळ द्यावा लागतो. तुम्ही त्यामध्ये आहे काही जमत नाही, म्हणजे 1 ते 2 दिवस तुम्ही तिथं आला नाही तर रोगराई येऊ शकते, खाद्याचं नियोजन बिघडू शकतं, सगळ्या गोष्टी होतात. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण काही दिवस फार्म बंद ठेवला होता. आता पूर्ण गोष्टी सुरळीत झालेल्या आहेत. काही दिवस आपल्या शेडवर लाईटची पण समस्या होती, लाईटची समस्या पण दूर झालेली आहे आणि बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आपण यामध्ये परत यामध्ये चालू करत आहोत. तर तुम्हाला थोडक्यात ही प्लॅनिंग यामध्ये आपण सांगितली, त्यामध्ये काही थोडक्यात त्यामध्ये आपण चेंज पण करू शकतो. जसे चेंज होतील तसे चेंज पण तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण जे तुम्हाला व्हिडिओ देतो आहे आपण हे प्रॅक्टिकल वर्कचे व्हिडिओ देतो आहे. कोणत्याही आपण एक भाबड गप्पा यामध्ये करत नाही की आपण शेडवर जे आपण प्रॅक्टिकल करतो त्याच गोष्टी यामध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहेत. याच्यानंतर आपण प्रयत्न करणार आहोत की आपण आपल्या जे शेडचं जे रिनोव्हेशन करणार आहोत त्याचा पण तुम्हाला एक व्हिडिओ देईल. रिनोव्हेशन झाल्यानंतर आपण जे प्युअर गावरानच्या कोंबड्या जे आपण बघणार आहोत, ज्या शेडवर जाऊन किंवा ज्या फार्मरला व्हिजिट करून त्या फार्मरवर गेल्याच्या नंतर पण त्या फार्मचे मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आपण जी गाविरीची बॅच घेणार आहोत तर त्या बॅच घेताना जे आपण ट्रेडर करून पिल्ले घेतो त्या ट्रेडरची पण तुम्हाला यामध्ये पूर्ण यामध्ये माहिती देणार आहे. तर यामध्ये जसं अपडेट येईल तसा मी तुम्हाला यामध्ये कळवतच राहील. आणि आपण आज इथेच थांबू, व्हिडिओ पण मोठा झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमचं जर कुक्कुटपालनामध्ये इंटरेस्ट असेल आणि प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही कंटिन्यू यामध्ये राहू शकता. चला तर मग थांबूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.